काल रात्री अचानक तरूला 10:30 वाजता दवाखान्यात का घेऊन जावं लागलं ते सांगते. तर आज सकाळी आवरलं होतं, आज साडी घातली होती आणि गेल्यानंतर भाज्या आणायला. म्हणलं कधीतरी साड्यांना पण थोडीशी हवा लागावी. तर तरूचा सर्दीमुळे कान प्रचंड दुखत होता आणि त्यांनी ऑटोविंड नावाच्या इन्स्ट्रुमेंटनी नाकातनं फुग्यात हवा भरली आणि त्याची जोरात कानठळी बसली. तर त्याला ते खूप दुखत होतं आणि ऐकायला पण येत नव्हतं. आम्ही डॉक्टरकडे गेलो, तिथे 10 मिनटं नंबरसाठी बसलो आणि अचानक त्याच्यामध्ये कानातले ऑटोमॅटिक बबल फुटले आणि त्याचा कान ठणकायचा कमी झाला आणि दुखायचं पण बरं झालं. मग आम्ही परत घरी आलो. तर इथे मी करत आहे हा मुखवास. तर इथे ओवा, बडीशोप, तीळ, जवस असं सगळं छान भाजून घेतलं. नंतर वाटीत थोडंसं पाणी घेतलं, त्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि हे सगळं नंतर भाजलेले जिन्नस एकत्र परत करायचे आणि बारीक गॅसवर चांगले मिक्स करून आणखी 2 मिनटं भाजून घ्यायचे आणि हे हळदीचं पाणी त्याच्यामध्ये घालायचं. थोडंसंच पाणी करायचे आणि हे चांगलं छान त्याला मिक्स करून घ्यायचे. सगळी हळद आणि मीठ त्या बडीशोपला छान अशी लागली पाहिजे. 1-2 मिनटं अजून त्याला होऊ द्यायचे, गरम कढईतच ठेवायचे त्याला. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही खोबऱ्याचा किस पण घातला तरी चालतो, पण माझ्याकडनं तो राहिला. त्यानंतर शेंगदाणे पण भाजून घेतले, कारण शेंगदाण्याची चटणी करायची होती आणि आलं लसूण खोबरं हे पण करायचं होतं, म्हणून त्यासाठी हे पण करून घेतलं. आज बनवायचं होतं हळदीचं लोणचं. सकाळी येताना छान अशी हळद घेऊन आले होते, थोडीशीच आणली कारण हळदीचं लोणचं मलाच खूप आवडतं. तर 200 ग्राम अशी ही हळद असेल. स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतली आणि त्याची साल काढून घेतले. त्यानंतर किसणीने ते छान असे किसून घेतले. तोपर्यंत इथे बडीशोप थंड झाली होती, तर म्हटलं चला आता ती भरून ठेवूया. तर ही बडीशोप पण काचेच्या जारमध्ये भरून ठेवली आणि ही बरेच दिवस छान कुरकुरीत राहते आणि जेवण झाल्यावर छान वाटते खायला. तर ही पण तयार झाली होती आणि हळदीसाठी आता मसाला करत होते. त्यासाठी इथे मी 1 चमचा बडीशोप घेतली होती, मोठा चमचा, आणि थोडीशी मेथी घेतली. त्याचबरोबर इथे आहे मोहरीचे दाणे, जे लोणच्यामध्ये वापरतात. असे 2-2.5 चमचे घेतले. तुम्हाला मसाला जसा हवा आहे त्यानुसार. मी अंदाजेच हे करत होते. त्याला एक आबोडधोबड मिक्सरमधनं फिरवलं आणि बाजूला ठेवलं. तोपर्यंत इथे तेल गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये टाकला थोडासा हिंग. हे तेल आपल्याला थंड करून घ्यायचे. छान गरम झालं, वाफा निघाल्या की हे तेल बंद करायचं आणि थंड करायचं. केलेला मसाला आम्ही हळदीच्या किसामध्ये घातला आणि चवीनुसार मीठ घातलं. मीठ जरा जास्तच घालायचं, म्हणजे खूप दिवस टिकतं. आणि थंड झाल्यावर हे तेल यामध्ये घालायचं आणि मिक्स करून काचेच्या बरणीत भरायचं. हे लोणचं खरंच पौष्टिक आहे आणि मी ही कोलकात्याला माझ्या मैत्रिणीकडे खायला शिकले. मला त्यावेळेसपासून खूप आवडतं, म्हणून मी ताजं थोडीशीच हळदी घेऊन येते आणि तेवढ्याचंच लोणचं माझ्यापुरतं करते. तर असा होता माझा काही कालचा दिवस. कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. लाईक करा.